आधी तुम्ही हा ट्रेंडिंग इफेक्ट बघा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कॅपकट मधून कसा क्रिएट करायचा ते। आम्ही कायम मार्केटमध्येच आहे। स्टेप 1, सर्वात आधी तुमच्या सर्व क्लिप टाइमलाईन मध्ये ऍड करा। मेन क्लिप वर क्लिक करा आणि खालच्या टूल बार मधून फ्रीज फ्रेम वर क्लिक करा। आता त्याच फ्रीज झालेल्या पार्टला ओव्हरले वर क्लिक करून खाली सेट करा तुमच्या बीट नुसार। स्टेप 2, ओव्हरले क्लिप सिलेक्ट करा आणि रिमूव्ह वर क्लिक करा आणि मग ऑटो रिमूव्ह वर क्लिक करा। आता ओव्हरले वर 3 की फ्रेम्स द्या, सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक। पहिले की पशी या आणि ओव्हरले पूर्णपणे स्क्रीनच्या वरच्या बाजूला सरकवा पूर्ण। दुसऱ्या की पशी या आणि ओव्हरले थोडा खाली ओढा नॉर्मल पोझिशन मध्ये। आता पहिल्या 2 की फ्रेम मध्ये येऊन ग्राफ वर क्लिक करा आणि फ्लो टू सिलेक्ट करा। पुढच्या 2 की फ्रेमच्या मध्ये येऊन सुद्धा सेम ग्राफ सिलेक्ट करा। स्टेप 3, जेथून ओव्हरले सुरू होत आहे तिथे या आणि खाली इफेक्ट वर क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट मध्ये जा आणि इनड्रॉइंग आउटडोर सेक्शन मधून ऑफ क्यूब ब्लर इफेक्ट सिलेक्ट करा। या इफेक्टची लेंथ तुमच्या ओव्हरले एवढी ठेवा। स्टेप 4, मेन क्लिप पाशी या, जिथे ओव्हरले सुरू झाला तिथे एक की फ्रेम द्या आणि क्लिपच्या शेवटी दुसरी की फ्रेम द्या। शेवटच्या की फ्रेम वर ऑपेसिटी वर क्लिक करा आणि ऑपेसिटी पूर्णपणे 0 करा। आता पुढच्या क्लिप वर क्लिक करून अॅनिमेशन वरती क्लिक करा आणि इन मध्ये जा आणि उश इफेक्ट सिलेक्ट करा। झालं, आता तुमचा इफेक्ट रेडी आहे। अशाच एडिटिंग ट्रिक साठी फॉलो करायला विसरू नका।